नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्य या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आजपासून आपण एक नवीन कार्यक्रम सुरू करतो। जो कार्यक्रम तुम्हाला सर्वांनाच आवडेल तो म्हणजे काय तर शिका ज्योतिषशास्त्र व आपली कुंडली स्वतः पहा या सदराखाली मी कार्यक्रम सुरू करतो। यामध्ये मी तुम्हाला ज्योतिषशास्त्राचं बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सर्व एका विषयावर मी तुम्हाला व्हिडिओ करणार आहे। त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकू शकता, मोफत म्हणायला हरकत नाही। आणि त्याचबरोबर आपली कुंडली जन्मकुंडली समोर ठेवून तुम्ही पत्रिका बघू शकता। यासाठी आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे। हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करतो। तर आज आपण डायरेक्ट एखाद्या विषयावर बोलण्यापूर्वी तुम्हाला ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, ज्योतिषशास्त्रामध्ये आपण काय शिकणार आहोत, त्यानंतर ज्योतिषशास्त्र म्हणजे कुंडलीशास्त्र, कुंडलीशास्त्र म्हणजे काय, त्याच्यानंतर कुंडलीची ओळख म्हणजे काय, कुंडलीमध्ये किती स्थानं असतात, कोणत्या ग्रहांचा कोणत्या राशीचा विचार करायचा आहे, या सगळ्याचं बेसिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे। त्याशिवाय तुम्हाला कुठलाही विषय समजणार नाही। ह्यासाठी मी तुम्हाला आज या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्योतिषशास्त्राची ओळख करून देणार आहे। तर जे आपलं जे हेडिंग आहे कार्यक्रमाचं जे नाव आहे शिका ज्योतिषशास्त्र, हे ज्योतिषशास्त्र कोणतं शिकणार आहे आपण तर ज्योतिषशास्त्राचा उपयोग हा लोकांच्या किंवा जातकाच्या भविष्य कथनासाठी केला जातो। कुंडलीच्या माध्यमातून जातकाचं भविष्य कथन करणं याला फलज्योतिषशास्त्र असं म्हणतात। तर आपण जे जास्त शिकणार आहे ते असणार आहे पारंपरिक कुंडलीशास्त्राचा अभ्यासक्रम। त्याच्यावरच मी तुम्हाला शिकवणार आहे। म्हणजे कुंडलीवरून जातकाचं भविष्यातील शुभाशुभ घटना सांगणं हे म्हणजे आपण फलज्योतिषशास्त्र शिकणार आहे। मग यामध्ये रॉ मटेरियल काय असणार आहे तर कुंडली। मग कुंडली तयार कशी होती तर व्यक्तीची अचूक जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाणाच्या माध्यमातून जी तयार होती कुंडली, त्याच्या माध्यमातून आपण ज्योतिष सांगणार आहोत की शिकणार आहोत। त्याच्या माध्यमातून कुंडली तयार होते आणि कुंडलीशास्त्राचाच अभ्यास आपण या करणार आहोत, हे लक्षात ठेवा। अनेक सध्या मार्केटमध्ये भविष्य सांगण्याच्या अनेक पद्धती आहेत। आपण फक्त जसं मुखसामुद्रिक शास्त्र आहे, हस्तसामुद्रिक शास्त्र आहे, अंक ज्योतिष आहे, कृष्णमूर्ती आहे, तसं हे पारंपरिक ज्योतिषशास्त्र आहे। आपण पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा विचार करणार आहे। आता हे शास्त्र ग्रहांभोवती फिरणारं की ग्रहांना मूलभूत समजून आधारित असणारं शास्त्र आहे। त्यामुळे ग्रहांभोवती फिरणार हे शास्त्र म्हणजे ह्या शास्त्रामध्ये आपला ग्रहांचा विचार करायचा आहे। ग्रह, तारे, नक्षत्र यांचा विचार आपल्याला ह्या शास्त्रामध्ये केलेला आहे। त्याच्या संबंधित आधारितच हे शास्त्र असल्यामुळं आपल्याला ह्या शास्त्राविषयी ग्रहांचा शोध किंवा ग्रहावरून हे शास्त्र कसं तयार झालं ह्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी मी तुम्हाला ज्योतिषशास्त्राची थोडी ओळख करून देतो, म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हा विषय कळेल। अगदी अनादी काळापासून मानवाला या अनंत आकाशाचं आकर्षण आणि कुतूहल वाटत आलेलं आहे। म्हणजे आकाशात बघितलं की आकाशामध्ये असंख्य तारे, तारका, नक्षत्रपुंज असे तुम्हाला बघायला मिळतात, जे आल्हाददायक असतं बघायला। आकाशामध्ये पाहिलं की तेजस्वी सूर्य, आल्हाददायक चंद्र, असंख्य तारे, तारका इत्यादी व्यक्तीचं मन मोहून घेत आहेत। आकाशातील अशा विलोभनीय दृश्याचा व्यक्ती मनापासून अभ्यास करू लागला। सततच्या निरीक्षणातून त्याला सूर्य, चंद्र व ताऱ्यामधील फरक हळूहळू दिसू लागला। आकाशातील स्थिर अस्थिर तेजाचे किंवा गोलाचे व त्यांच्या गतीचे त्याला ज्ञान होऊ लागले। सूर्यचंद्राच्या सखोल अभ्यास आणि निरीक्षणानंतर त्यांच्या गती परिभ्रमणामुळे होणारे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण याची माहिती मानवाला हळूहळू होऊ लागली। सूर्याच्या उत्तर दक्षिण आयनांचे ज्ञान झाले। साहजिकच चंद्र, सूर्य, नक्षत्र भ्रमण यामुळे सृष्टीतील ऋतू तो व्यक्ती ओळखू लागला। सूर्यचंद्र आणि समुद्राच्या भरती ओढीचा निकटचा संबंध या प्रक्रियेत तो पूर्णपणे ज्ञानी झाला। हळूहळू त्याला हे कळलं की सूर्यचंद्राचे परिणाम आणि समुद्राच्या भरती ओढीचा काहीतरी संबंध असावा, हे त्या लक्षात येऊ लागलं। ग्रहाच्या भ्रमणानं पृथ्वीवर होणारे शुभाशुभ परिणाम तो हळूहळू अनुभवू लागला व मानवी जीवनावर ग्रहांचा शुभाशुभ परिणाम होत असतो हे त्यानं दाखवून दिलं किंवा त्यांना ते पटलं की त्याच्या लक्षात आलं की ग्रहांचे, आकाशातील ग्रहांचे, तारकांचे किंवा नक्षत्रांचे शुभ किंवा अशुभ परिणाम हे मानवी मेंदूवर किंवा मानवी मनावर होत असतात आणि त्याप्रमाणे त्याच्या आयुष्यात घटना घडतात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मग हळूहळू जिज्ञासा वाढत गेला आणि मग त्या लक्षात आलं की आपण त्याच्याशी संबंधित शास्त्र काय असू शकेल का असा विचार तो करू लागला। ग्रहांचा तसेच ताऱ्यांचा पृथ्वी व पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रावर परिणाम होतच असतो। सूर्यकिरणामुळे जसं सूर्यफूल आणि चंद्रप्रकाशामुळे जसं चंद्रकमळ उमलतं तसंच मानवी गर्भावर आणि जन्मबिंदूवर
नक्षत्रपुंजाचे व ग्रहांचे परिणाम हे होतच असतात. म्हणून मानवाच्या त्या व्यक्तीच्या जन्मतारीख, जन्मवेळ व जन्म ठिकाणावरून जन्मकुंडलीचा आलेख आपण तयार करत असतो. या जन्मकुंडलीच्या आलेखावरून किंवा या लग्नकुंडलीवरून निरनिराळ्या नक्षत्रांनी व ग्रहांनी मानवाच्या जीवनावर कसा परिणाम केला आहे व तो शुभ आहे का अशुभ आहे याचा आपण शोध घेत असतो. म्हणजे कुंडलीच्या माध्यमातून आपण नक्षत्रांचा आणि ग्रहांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो हा आपण अभ्यास करत असतो, काही चांगला किंवा काही अशुभ. भविष्यातील घटनांचा आपण आडाखा बांधून भविष्य वर्तवू लागतो. पुढे येणाऱ्या संकटाशी निर्धाराने मुकाबला करू शकतो. संकट जरी पूर्णपणे नष्ट जरी करता नाही आलं तर त्याची तीव्रता तो कमी करू शकेल. याच उमेदीनं सुखाच्या शोधात असणाऱ्या मानवाने फलज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास केला व फलज्योतिषशास्त्राचा जन्म हा भविष्य ज्ञानासाठी आणि मानवाच्या सुखासाठी झाला. म्हणजे ग्रह ताऱ्यांचे परिणाम जर सृष्टीवर होत असतील तर सृष्टीवरील मानवावर, मानवाच्या मेंदूवर किंवा मनावर नक्की होत असतील हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी मग व्यक्तीची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाणाच्या आधारे त्यांनी जन्मकुंडली तयार केली आणि या कुंडलीच्या माध्यमातून तो व्यक्तीचं भविष्य सांगू शकला. ज्योतिषशास्त्रात किंवा फलज्योतिषशास्त्राचा प्रमुख उद्देशच आहे की जातकांचं की येणाऱ्या व्यक्तीचं आपल्याला भविष्य कथन करायचं आहे. पण मी नेहमी सांगतो की भविष्य कथन करणं इथपर्यंतच ज्योतिषशास्त्राची मर्यादा नाही, की हा उद्देश नाही आहे. तर ज्योतिष भविष्य सांगण्याबरोबर भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करणारं हे एकमेव शास्त्र आहे असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. भविष्य घडवणं हा खरा उद्देश आहे असं माझं मत आहे. त्या भविष्य सांगण्याबरोबर भविष्य घडवण्यासाठी जो ज्योतिषी प्रयत्न करतो तोच खरा फलज्योतिषशास्त्राचा अतिशय चांगल्या प्रकारे समाजाच्या कल्याणासाठी उपयोग करतो. हे शास्त्र तयार करण्याचा अजून एक उद्देश म्हणजे काय, समाजातल्या लोकांचं हित व्हावं, कल्याण व्हावं. त्यांना जेव्हा अडचण येईल, त्यांच्या आयुष्यामध्ये संकट येतील, अशुभ घटना घडतील, तेव्हा त्या घटना का घडल्या, त्या घटना कशा टाळायच्या, त्याची तीव्रता कशी कमी करावी आणि त्याच्यात आयुष्यातलं दुःख कमी कसं करता यावं, यासाठी या कुंडलीच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करून या सगळ्या संकट किंवा तीव्रतेची कमी करू शकतो आणि मानवाला आपण सुख प्रदान करू शकतो. म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या सुखासाठी हे ज्योतिषशास्त्र निर्माण झालेलं हे लक्षात घ्या. आपण भविष्य नाही बदलू तर भविष्य घडवू नक्की शकतो. त्यामुळे येणाऱ्या संकटाला प्रभावीपणे मुकाबला करू शकतो. ती संकटं कमी व्हावीत, त्याची तीव्रता कमी होईल, सगळ्यात मुख्य म्हणजे त्या संकटामध्ये आपल्याला तरता यावं की आपण तिथं टिकून राहावं, यासाठी उपासनाच्या माध्यमातून आपण ज्योतिषशास्त्र सांगत असतो. त्यामुळे हा ज्योतिषशास्त्राचा मुख्य उद्देश आहे आणि आपण जे फलज्योतिषशास्त्र शिकणार आहे ते कुंडलीच्या माध्यमातून केलं जाणारं भविष्यकथन हे लक्षात घ्या. आता ज्योतिष म्हणजे काय, तर ज्योतिष म्हणजे आकाशात दिसणारं तेज किंवा ज्योत, म्हणजे आकाशात दिसणारं तेज किंवा प्रकाश, तो म्हणजे तेज. या तेजाचं किंवा या ज्योतीचं ज्ञान म्हणजे ज्योतिष ज्ञान आणि हे ज्योतिष ज्ञान करून देणारं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र होय. म्हणजे आकाशात असणारं सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्र यांचा अभ्यास करून ह्यांचे परिणाम मानवी जीवनावर काय होतात ह्याचा अभ्यास करणं, या तेजाचा किंवा ग्रहांचा अभ्यास करून त्याचे परिणाम अभ्यासणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे ज्योतिषशास्त्र लक्षात ठेवा. त्यामुळे ज्योतिष म्हणजे आकाशात दिसणारं तेज, त्याचं ज्ञान म्हणजे ज्योतिष ज्ञान आणि हे ज्योतिष ज्ञान किंवा आकाशातील तेजाचं ज्ञान करून देणारं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. थोडक्यात जर विचार केलं तर सोपी व्याख्या मी तुम्हाला सांगतो. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, तर अंधारमय जीवनामध्ये ज्योतिषम प्रकाश दाखवणारं साधन म्हणजे ज्योतिषशास्त्र होय. म्हणजे आपलं आयुष्य म्हणजे आपल्या कुणालाही भविष्य माहीत नाही, म्हणजे आपलं आयुष्य म्हणजे एक अंधारमय जीवन आहे. या आयुष्यामध्ये पुढं काय होणार आहे माहीत नसतं. मग अंधारमय जीवनामध्ये भविष्यात काय होणार आहे हे दाखवण्याचं साधन म्हणजे आपल्या हातात असणारी एक ज्योत आहे. आपण जर अंधारामध्ये जर आपण ज्योत किंवा लाईट घेऊन गेलो तर आपल्याला तो मार्गक्रमण करताना अतिशय सुरळीत आणि सोपं जातं. त्याप्रमाणे तुम्हाला कुंडलीच्या माध्यमातून किंवा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जर एखादी ज्योत तुमच्या हातामध्ये असेल तर तुम्ही तुमचं भविष्य अतिशय चांगल्या प्रकारे बघू शकता किंवा ते घडवू शकता. तुमच्या आयुष्यातला मार्गक्रमण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता. हा सगळ्यात मोठा जास्त फायदा हा ज्योतिषशास्त्राचा उपयोग आपल्या आयुष्यात केलेलाच आहे. ज्योतिषशास्त्र हे मानवाच्या कल्याणासाठी आहे, तर याचा वापर सर्वच मानवाने किंवा सृष्टीवरच्या केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. ज्योतिषशास्त्र आहे की नाही ह्याच्यावर बोलण्यात मजा नाही. ज्योतिषशास्त्र हे शास्त्रच आहे हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे आणि अथर्ववेदामध्ये याचा उल्लेख आहे. आयुर्वेद ज्या वेदातून निघालं त्यात आयुर्वेद
ज्या वेदातून निघालं त्यातूनच हे ज्योतिषशास्त्र निघालेलं लक्षात घ्या. त्यामुळे आयुर्वेद आणि ज्योतिष हे एकमेकाचे हातात हात घालून चालणारे शास्त्र ते लक्षात ठेवा. जर आयुर्वेद हे शास्त्र तुम्ही मान्य करत असाल तर ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला मान्यच करावं लागेल, का त्याला वेदापासून चालत आलेलं, वेदामध्ये ज्याचा उल्लेख आहे असं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. मग वेदामध्ये जर उल्लेख असेल तर हे शास्त्र कसं असू शकत नाही हा विचार केला पाहिजे. त्यामुळे माझ्या मते हे ज्योतिषशास्त्र हे शास्त्रच आहे आणि त्याचा शास्त्र म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. उद्देश मात्र लक्षात घ्या की भविष्य कथनाबरोबर आपल्याला जातकाचं भविष्य घडवायचं आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी आणायची आपल्याला. त्याच्या आयुष्यामध्ये अशुभ घटना घडणं असेल ते सांगायच्या, त्या टाळण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे थोडक्यात ज्योतिष बघणं किंवा ज्योतिष सांगणं होय. लक्षात घ्या. आता ज्योतिषशास्त्राचा ग्रंथ जे आहेत ते ज्योतिषशास्त्राच्या ग्रंथामध्ये ज्योतिषशास्त्राचं खूप डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. तर 3 स्कंदामध्ये किंवा 3 भागामध्ये ज्योतिषशास्त्राचं वर्णन केलेलं आहे. शास्त्र विभागलेलं आहे. आपण त्याला खंड म्हणूया किंवा भाग म्हणूया. ज्योतिषशास्त्रामध्ये हा शब्द आहे, ग्रंथामध्ये स्कंद आहे. मग ज्योतिषशास्त्राचे 3 स्कंदामध्ये वर्णन केलं आहे, जेणेकरून तुम्हाला सोपं जावं की प्रत्येक स्कंदामध्ये तुम्ही काय शिकणार आहे. तुम्हाला जर कळलं तर त्या स्कंदाचा अभ्यास करणं म्हणजे तुम्ही त्या विषयामध्ये मास्टर होणार आहात किंवा तुम्ही त्यात ज्ञानी होणार आहात. तर 3 स्कंद कुठले तर सिद्धांत, दुसरा संहिता आणि तिसरं म्हणजे होरा. या 3 स्कंदाने युक्त असलेले ज्योतिषशास्त्र म्हणजे माझ्या मते वेदाचं दीप्तिमान नेत्रच होय. लक्षात द्या. वेदामध्ये ज्याचा उल्लेख आहे त्याचं वेदाचं नेत्र म्हणजेच ज्योतिषशास्त्र आहे. पहिल्या स्कंदामध्ये आपण काय शिकणार आहोत तर सिद्धांत स्कंदामध्ये काय सांगितलं आहे तर सिद्धांत स्कंदाला गणित स्कंद असं म्हटलं जातं. पर्यायी शब्द आहे म्हणजे ज्योतिषामध्ये सुद्धा गणित आहे आणि हे गणित अतिशय अवघड आहे. लक्षात ठेवा. म्हणजे गणित शास्त्राचा आधार घेऊन तयार केलेलं शास्त्र आहे. यामध्ये कॅल्क्युलेशन्स आहेत म्हणजे हे शास्त्र आहे हे सिद्ध होत आहे. लक्षात घ्या. कारण या सिद्धांत स्कंदामध्ये ग्रहगणित हा मुख्य विषय आहे. ग्रहांची मध्यम आणि स्पष्ट गती, संख्यात्मक स्थिती, संवत्सर, मास, आयन इत्यादी कालनिर्णय यामध्ये केले जाते. या स्कंदामध्ये याचं वर्णन केलं आहे. लग्नकुंडली, चंद्रकुंडली तसेच षोडशवर्ग कुंडल्या याच्याच माध्यमातून तयार करता येतात. म्हणजे सिद्धांत स्कंदाचा जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही ग्रहगणिताच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कुंडलीचं कॅल्क्युलेशन, षोडशवर्ग कुंडल्या तयार करणं, ग्रहांची मध्यम किंवा स्पष्ट गती काढणं, निरंतर गती काढणं, संवत्सर, मास, आयन हे काढणं हे तुम्हाला खूप सोपं जाणार. ह्या गोष्टीचा अभ्यास आपण सिद्धांत या स्कंदामध्ये करणार आहोत. दुसरा स्कंद आहे तो म्हणजे काय तर संहिता स्कंद. आता संहिता या दुसऱ्या स्कंदामध्ये नक्षत्र मंडळातील ग्रहभ्रमणे, ग्रहांची युद्धे, धूमकेतू, उल्कापात, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण इत्यादी घडणाऱ्या घटनांवरून, मग सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल, धूमकेतू असेल, याच्या ग्रहांची भ्रमणावरून, ग्रहांच्या गोचरवरून जागतिक शुभाशुभ फळे कशी मिळतील याचा विचार या संहिता स्कंदामध्ये केला जातो. म्हणजेच जागतिक भविष्य ज्या माध्यमातून केलं जातं ते म्हणजे संहिता ते म्हणजे मेदिनीय ज्योतिष. या मेदिनीय ज्योतिषाचा ह्या शाखेचा विचार किंवा अभ्यास तुम्हाला संहिता स्कंदामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर मुहूर्त विचार हे विषय या स्कंदामध्ये आहेत. म्हणजे पंचांगाच्या आधारे काढलेले मुहूर्त याचा विचार तुम्हाला संहिता स्कंदामध्ये केला आहे. म्हणजे पंचांगाचा, मुहूर्ताचा आणि मेदिनीय ज्योतिषाचा म्हणजे ग्रह गोचरवरून, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण याचा विचार करून तुम्ही जागतिक काय शुभाशुभ फळ मिळतील, जागतिक काय घटना घडतील हे जे आपण सांगतो ती शाखा म्हणजे मेदिनीय ज्योतिष. त्याचा विचार आपल्याला संहिता स्कंदामध्ये करायचा आहे. तिसरा स्कंद आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे माझ्या मते, तो म्हणजे होरा स्कंद. होरा या तिसऱ्या स्कंदामध्ये मनुष्याच्या जन्मकुंडलीवरून किंवा त्याच्या जन्मकाळच्या ग्रहस्थितीवरून त्याच्या आयुष्यातील सर्व सुखदुःखाचा विचार करणं व त्यावरून त्याचं भविष्य वर्णन करणं हे येतं. यालाच फलज्योतिष किंवा होराशास्त्र असं म्हणतात. होराशास्त्राचा अभ्यास म्हणजेच फलज्योतिषशास्त्राचा अभ्यास म्हणजे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास. लक्षात ठेवा. होरास्कंद म्हणजे काय तर तुम्ही तयार केलेली कुंडली जी असेल त्या कुंडलीच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या आयुष्यात जन्मापासून मरेपर्यंत कोणकोणत्या शुभाशुभ घटना घडणार आहेत त्या घटनाचा आढावा आणणे, त्या घटनांचा विचार करणे आणि त्याचं भविष्य वर्तवणं हे तुम्हाला होरास्कंदामध्ये म्हणजे भविष्य कथनासाठी लागणारा सगळ्यात चांगला भाग किंवा सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे हे तुम्हाला होरास्कंदामध्ये शिकायला मिळणार आहेत. मग होरास्कंदाला आपण होराशास्त्र किंवा फलज्योतिषशास्त्र असं म्हणतो. आता कुंडलीशास्त्र शिकत असताना आपण काय काय शिकणार आहे तर लक्षात घ्या. कुंडली म्हणजे काय तर हे जे चित्र दिसते तुम्हाला हे चित्र सर्वांना
परिचित असणार आहे. मला वाटत नाही सृष्टीवादाचा व्यक्तीला ही कुंडलीचं चित्र माहीत नाही. आपण पाहतो बऱ्याच लोकांना जरी ज्योतिष माहीत नसलं तरी ज्योतिषामधली कुंडलीचं चित्र त्यांना माहीत असतं. या कुंडलीमध्ये अशी 12 घरं असतात, हे अशी आकृती असते, त्यामध्ये अंक असतात 1 ते 12 रँडमली कसे असतात आणि त्यामध्ये असे चंद्र, गुरु, शनी, राहू, केतू असे ग्रह असतात. म्हणजे हा चौकोन, त्या चौकोनामध्ये राशीचे 12 अंक 1 ते 12 आणि ग्रह अशी जी मांडणी असते, अशी जी आकृती तुम्हाला बघायला मिळेल, अशी जर आकृती काय नकाशा बघायला मिळाला तर त्याला आपण म्हणायचं कुंडली. थोडक्यात जन्मकुंडली. ह्या जन्मकुंडलीचा अभ्यास करून आपण भविष्य वर्तवणार आहोत. तेव्हा आपलं रॉ मटेरियल फलज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्राचं काय आहे तर ते कुंडली आहे. कुंडली म्हणजे काय तर हे माहीत असावं. या कुंडलीबद्दल बेसिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, पण तुम्हाला आत्ता माहिती असावं. पुढचा जर विचार केला तर ज्योतिषशास्त्र उद्देश कळला, ज्योतिषशास्त्राचं महत्त्व काय आणि बऱ्याच गोष्टी आपण बघणार आहोत. तर मानवाच्या आता ज्योतिषशास्त्राचा सिद्धांत काय हाही मुद्दा आहे की कुंडली तयार कशी होते, मग माझी कुंडली चांगली का, एकाची खराब का, मग माझ्याच आयुष्यात दुःख का, त्याच्या आयुष्यात एवढं सुख का, हे ठरतं कशावरनं, कुंडलीचा दर्जा कशावरनं ठरतो. एकाचं आयुष्य खूप चांगलं असतं, एकाचं खूप खराब असतं, एकाचं मध्यम असतं, हे ठरवतं कोण. तर यासाठी ज्योतिषशास्त्राचं काहीतरी सिद्धांत आहेत किंवा एक बेसिक तत्त्व आहेत. त्यामधला पहिला सिद्धांत आहे म्हणजे काय तर कार्यकारण भाव किंवा कर्मविपाक सिद्धांतावर आधारित हे शास्त्र आहे. म्हणजे जातकाने एखाद्या व्यक्तीने प्रागजन्मी जे पाप पुण्य केले असतील त्याचा विचार करून ह्या जन्मात त्याला कशा कुंडली घेऊन की कोणत्या प्रकारची कुंडली घेऊन जन्माला घालायचं हे ठरलं जातं. तुम्ही प्रागजन्मी जर खूपच खराब कामं केली असतील तर तुम्हाला ह्या जन्मी आयुष्यामध्ये बराच काळ संघर्ष, दुःख, कष्ट भोगायला लागतात. जर खूप व्यक्ती पुण्यवान असेल, खूप मागच्या जन्मीचं संचित खूप चांगला असेल, प्रारब्ध चांगला असेल तर खूप चांगल्या प्रकारे कुंडलीमध्ये ग्रहस्थिती असताना त्याचा जन्म होतो, ज्याच्या माध्यमातून तो आपलं आयुष्य खूप चांगलं सुखकर आणि आनंदाने व्यतीत करत असतो. त्यामुळे मानवाच्या पूर्वजन्मीच्या पापपुण्याचा परिपाक ह्या जन्मात त्याला प्रारब्ध रूपाने भोगावा लागतो व ते प्रारब्ध सांगणारं म्हणजेच ज्योतिषशास्त्र होय. हा ज्योतिषाचा बेसिक तत्व म्हणा की सिद्धांत म्हणा की ज्योतिषशास्त्र कशावर आधारित आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की त्याची कुंडली चांगली, माझी वाईट का, माझी का चांगली नाही. ह्या प्रश्नाचे उत्तर द्या. उत्तर त्यांना सांगता आलं पाहिजे की हा कर्मविपाक सिद्धांतावर किंवा पाप पुण्याच्या परिपाकावर अवलंबून असलेला सिद्धांत आहे. मानवाच्या पूर्वजन्मीच्या किंवा प्रागजन्मीच्या पाप पुण्याचा परिपाक त्याला ह्या जन्मामध्ये प्रारब्ध रूपाने भोगावा लागतो आणि ते प्रारब्ध सांगणारं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र होय. ज्योतिषशास्त्र हे मानवास मार्गदर्शन करणारं आणि योग्य दिशा दाखवणारं शास्त्र आहे. मी नेहमी सांगतो की ज्योतिषाने येणाऱ्या जातकाला ज्योतिष मार्गदर्शन करायचं असतं. आपण मार्ग दाखवणारे गुरु आहोत. मार्ग दाखवा, दिशा दाखवा. त्यामुळे लोकांनीही पत्रिका बघताना ज्यावेळी त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख येईल, संकट येईल, अडचण येईल आणि त्यांना मार्ग सापडत नाहीत किंवा एका वेळी 2-2, 3-3 पर्याय आहेत, त्यातला कुठला पर्याय निवडू किंवा आता माझं सगळं थांबल्यासारखं झालं आहे, मला आता मी कुठल्या दिशेने जाऊ मला समजत नाही, ज्यावेळी संकट अडचण येतील त्यावेळी तुम्ही ज्योतिषशास्त्राचा सहारा घ्या, ज्योतिषाला भेटा. त्यावेळी तो ज्योतिषी तुमच्या मूळ पत्रिकेवरून आणि त्याला असणारा गोचर, आत्ताचं ग्रहमान कसं आहे, आत्ता ग्रहांची स्थिती कशी आहे, दशा कोणती चालू आहे, याच्यावरून तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्ग दाखवतो, दिशा दाखवतो. तुम्हाला सांगतो की तू हा पर्याय निवड, हा पर्याय निवडू नको, की ह्या मार्गाने गेला तर तुझं आयुष्य सुखकर होणार आहे, ह्या मार्गाने गेला तर तुला त्रास होईल, पश्चाताप करायची वेळ येईल. हे सांगण्याचं काम ज्योतिष करत असतो. तो कशाच्या माध्यमातून तर तो कुंडलीच्या माध्यमातून. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळी अडचण येतील तेव्हा एक चांगला मार्गदर्शक किंवा ज्योतिषी तुमच्याकडे असला पाहिजे. आणि ज्योतिषी हा मानवाला मार्गदर्शन आणि दिशा दाखवणारा अतिशय देवानंतर सृष्टीवरचा पृथ्वीवरचा जर कुठला घटक असेल तर तो माझ्या मते तो मनुष्य आहे किंवा तो ज्योतिष आहे. ज्योतिषाला एवढं मोठं महत्त्व आहे. ज्योतिषाने हेच काम केलं पाहिजे की व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करा, योग्य दिशा दाखवा. हाही ज्योतिषशास्त्राचा अतिशय चांगला उद्देश आहे. फलज्योतिषशास्त्राची उभारणी ज्या मूलभूत सिद्धांतावर झालेले आहे ते सिद्धांत हे सिद्धांत स्वयंसिद्ध आहेत आणि हे भक्कम पायावर उभारल्याचे दाखवता येतात. म्हणजे हे जे सिद्धांत, याची इमारत अतिशय भक्कम पायावर उभी आहे. म्हणून तर हे ज्योतिषशास्त्र गेले 3-4 हजार वर्ष, हजारो वर्षापासून हे ज्योतिषशास्त्र टिकून आहे. जीवनाच्या सर्व अंगास हे शास्त्र मार्गदर्शन करणारं शास्त्र असल्याने हे शास्त्र नक्कीच व्यवहार उपयोगी आणि लोकांच्या उपयोगाला येणार आहे. ज्योतिषशास्त्राबद्दल अजून सांगायचं झालं तर काय तर ज्योतिषशास्त्र जे मी सुरुवातीला सांगितलं की वेदामध्ये ज्याचा उल्लेख मिळतो
असं शास्त्र आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्र हे फार प्राचीन आणि देवादिकापासून चालत असलेलं, वेदामध्ये ज्याचा उल्लेख मिळतो असं अनादी असं श्रेष्ठ शास्त्रच आहे असं माझं मत आहे. ते सर्वसामान्य, ते सर्व लोकांना मान्यच करावं लागणार आहे. पृथ्वी तलावर मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना की पृथ्वी तलावर, पृथ्वीवरचं एकमेव असं हे शास्त्र आहे की जे मानवाचं भविष्य सांगू शकतं. बाकी कोणत्याही शास्त्राच्या अभ्यासाद्वारे आपण एखाद्या जातकाचं, व्यक्तीचं भविष्य नाही सांगू शकत. तुम्ही डॉक्टर झाला तर डॉक्टर तुम्हाला काय होतं आहे, काय झालं आहे हे सांगून निदान करून औषध उपचार करेल, पण भविष्यात तुला कुठले आजार होतील हे कुठलाही डॉक्टर नाही सांगू शकत. ज्योतिषी मात्र कुंडलीच्या माध्यमातून भविष्यात होणारे आजार कोणते होतील, कधी होतील, त्यामध्ये आपण शस्त्रक्रिया का लागेल की उपचारांनी बरा होईल, त्यामध्ये आपण जगू की मरू, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्योतिषाच्या माध्यमातून, कुंडलीच्या माध्यमातून फार पूर्वी, फार अगोदरच ज्योतिषी सांगू शकतो. हा फरक आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आणि इतर शास्त्रामध्ये. हे एकमेव असं शास्त्र आहे जे ज्योतिष व्यक्तीचं भविष्य सांगतं. त्या भविष्य ज्ञान करून घ्यायचं असेल, भविष्यातल्या जर काही घटना तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर ह्याच शास्त्राचा अभ्यास करणं अनिवार्य आहे. यासाठी तुम्ही हा विचार करा, यासाठी ज्योतिष शिका, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मी म्हणतो लोकांचं भविष्य नाही सांगता आलं तरी हरकत नाही, पण माझ्या भविष्य काळ कसा असेल, माझ्या भविष्यात काय घटना घडणार आहेत, मी कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा माझा येणारा काळ कसा असेल हे जाणून घेण्यासाठी तरी ज्योतिषशास्त्र शिका, असं माझं मत मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो. तुम्ही पण हेच लक्षात ठेवा की आपल्याला नंतर लोकांचं भविष्य नाही सांगताला हरकत नाही. आपलं भविष्य म्हणून आपली पत्रिका समोर ठेवा, आपली लग्नकुंडली समोर ठेवा आणि तुम्ही प्रत्येक वेळी हे माझं व्याख्यान किंवा माझं लेक्चर ऐका, तुम्हाला तुमची पत्रिका नक्की बघता येईल. हे मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो. एक ठराविक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतःचंच भविष्य बघायला येणार आहे. अशा प्रकारे आपण हे प्रोजेक्ट सुरू करतो आहे. जसं मी सांगितलं की एकमेव शास्त्र की जे भविष्य सांगतं, त्यामुळे आजही 21व्या शतकातही धार्मिक किंवा ज्योतिषावर विश्वास असणारी माणसं ज्योतिषशास्त्राचा उपयोग करून आपलं भविष्य जाणून घेतात आणि जीवन सुखकर करतात, हेही तितकंच सत्य आहे. ज्योतिषशास्त्राबाबत वरील आत्ता पण सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की हे शास्त्र फार प्राचीन आहे, फार जुनं आहे आणि वेदामध्ये संस्कृत लँग्वेजमध्ये, भाषेमध्ये ज्याचा उल्लेख आहे असं शास्त्र असल्यामुळे ते एक गूढ शास्त्र आहे आणि अतिशय क्लिष्ट आणि अवघड शास्त्र, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. त्यामुळे हे शिकण्यामध्ये आणि समजण्याला अवघड असं शास्त्र आहे. समजतं लवकर, मात्र ते डोक्यात राहत नाही, ते स्मरणात राहत नाही, ते होलाटाले उडून जातं लगेच. त्यामुळे तुम्हाला हे शिकताना एकतर लक्ष देऊन शिकावं लागेल आणि वारंवार त्याचं पठण चिंतन करून तुम्हाला तो विषय लक्षात ठेवावा लागेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे जरी ज्योतिषशास्त्र, जरी ज्योतिषाचे खूप फायदे असले तर हे एक अतिशय प्राचीन गूढ असं शास्त्र आहे. गूढ शास्त्र म्हणजे काय, क्लिष्ट, समजण्यास अवघड, अनाकलनीय असं जे शास्त्र असतं त्याला गूढशास्त्र म्हणतात. आयुर्वेद आणि आयुर्वेदानंतर असणारं हे ज्योतिषशास्त्र, हे दोन शास्त्र गूढशास्त्र म्हणून ओळखले जातात आणि दोन्ही शास्त्र अथर्ववेदातून आलेले आहेत, हे वैशिष्ट्य लक्षात द्या. तर हे शास्त्र थोडं समजण्यात, शिकण्याला थोडं अवघड आहे, हे कटुसत्य आहे, हे मान्य करावं लागेल. त्यामुळे या शास्त्राचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करणं प्रत्येक व्यक्तीला तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीचा अभ्यास चांगला असेल, स्मरणशक्ती चांगली असेल, तर्कशक्ती चांगली असेल तर तोच व्यक्ती हे ज्योतिषशास्त्र शिकून एखाद्याचं भविष्य सांगू शकतो. अन्यथा अल्पज्ञानाने किंवा कमी शिक्षण घेतलं तुम्ही आणि तुम्हाला ते ज्योतिष फार चांगलं नाही समजलं तर तुम्ही एखाद्याचं प्रेडिक्शन करू शकत नाही, केलं तर ते चुकण्याची शक्यता असते, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला थोडं हे लक्षात आजच घ्या की आपल्याला शिकायचं असेल ते खूप सखोल शिकायचं आणि अतिशय चांगल्या प्रकारे. या शास्त्रामध्ये पारंगत होण्यासाठी व्यक्तीच्या ठिकाणी कोणकोणते गुण असावे, मी नेहमी सांगतो की एखाद्या व्यक्तीमध्ये जर हे 4, 5, 6 गुण असतील तर ती व्यक्ती उत्तरोत्तर जेवढे गुण जास्त तेवढी व्यक्ती त्या शास्त्रामध्ये नामांकित आणि पारंगत होते. कुठले लागतात गुण, तर सगळ्यात मुख्य म्हणजे व्यक्तीमध्ये तीक्ष्ण बुद्धिमत्ता पाहिजे, स्मरणशक्ती अतिशय चांगली पाहिजे, आकलनशक्ती चांगली पाहिजे, ग्रास्पिंग झालं पाहिजे आणि ग्रास्पिंग झाल्यानंतर ते लक्षात पण ठेवता आलं पाहिजे बराच काळ किंवा कायमचं. स्मरणशक्ती चांगली पाहिजे, आकलनशक्ती चांगली पाहिजे. सगळ्यात मुख्य म्हणजे ज्योतिष म्हणजे काय, तर ह्या एका कुंडलीवरून 12 स्थानं, 12 ग्रह, 12 राशी याचा विचार करून व्यक्तीच्या जन्मापर्यंत ते मृत्यूपर्यंतच्या सगळ्या घटना जर सांगता येत असतील एवढ्या छोट्या आकृतीवरून, तर विचार करा हे शास्त्र किती गूढ असणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथं तर्क लावायला खूप चान्स आहे की संधी आहे. तर्क लावून, अनुमान काढून, अंदाज बांधून जे वर्तवलं जातं ते म्हणजे ज्योतिषी, लक्षात घ्या. त्यामुळे काय काय लोक म्हणतात की ज्योतिषी म्हणजे अंदाज करतो, तर्क लावतो,
ह्यांचे अंदाज चुकतात, म्हणून ज्योतिषाने केले प्रिडिक्शन चुकतात. हे कारणच आहे, हे अनुमानावर, अंदाजावर आणि तर्कावर आधारित शास्त्र आहे. तर्क हा प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा असू शकतो, त्यामुळे हे चुकू शकतं. मी चुकणार नाही असं म्हणत नाही. त्यामुळं तर्कशक्ती खूप चांगली पाहिजे. ज्या व्यक्तीकडं तर्कशक्ती, आकलनशक्ती खूप चांगली आहे, कल्पनाशक्ती चांगली आहे, त्यांच्याकडून खूप चांगलं प्रिडिक्शन बाहेर पडतं. त्याच्यानंतर अंतर्ज्ञानशक्ती जर एखाद्या व्यक्तीला जन्मजात असेल, हर्षल नेपच्यून या ग्रहामुळे तुम्हाला अंतर्ज्ञानशक्ती, इंट्युशन पॉवर येते, त्यामुळे तुम्ही पत्रिका सहज सोडवता. ती जर शक्ती असेल तुम्ही अजून चांगले ज्योतिषी होणार आहात. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे वाचासिद्धी असेल, ती पण गॉड गिफ्ट आहे. तर तुम्ही नक्कीच नाव कमवणार आहे या शास्त्रामध्ये. थोडक्यात तीक्ष्ण बुद्धिमत्ता, आकलनशक्ती, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, अंतर्ज्ञानशक्ती आणि वाचासिद्धी या 6 गुणांची आवश्यकता प्रत्येक व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे. शेवटच्या 2 मुद्दे जे आहेत, अंतर्ज्ञानशक्ती, वाचा, ही तुम्हाला गॉड गिफ्ट आहे. ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की समजा की आपण नामांकित ज्योतिषी होणार आहोत, पारंगत होणार आहोत. उथळ आणि अल्पशा शास्त्राच्या अभ्यासाने शास्त्राची बदनामी, नामोष्टी होणारे नक्की. त्यामुळे तुम्ही नुसतं उथळ एक 2-4 व्हिडिओ बघून किंवा 2-3 पुस्तकं वाचून तुम्ही भविष्य सांगायला सुरुवात केली तर नक्कीच शास्त्राची बदनामी होईल. कारण इतकं सोपं शास्त्र नाही आहे. त्यामुळे तुम्हाला थोडं विचार करा की थोडंसं शास्त्र जर बदनाम करायचं नसेल तर तुम्हाला खोलात जाऊन अभ्यास करायला लागेल. आणि आपला प्रयत्न तोच असतो. मी आत्तापर्यंत गेले 15 ते 16 वर्ष ज्योतिष शिकवतो आहे. आपण शास्त्रशुद्ध ज्योतिष शिकवतो. त्यामुळे विद्यार्थी अतिशय शास्त्रीय अभ्यास घेऊनच ते ज्योतिष बघतात. हे वैशिष्ट्य आपल्या संस्थेचं आहे. तुम्हाला पण मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शास्त्रशुद्ध सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण शास्त्र नेहमी श्रेष्ठ असतं, मात्र त्याचा अभ्यास करणारी माणसं कमी पडत असल्याने शास्त्रही गूढ राहतं. याचा विचार सर्वांनी करावा असं मला वाटतं. आणि हे गोष्टीचा विचार केल्यानंतर तुम्ही ज्योतिषात पडावं की ह्या शास्त्राच्या अभ्यासामध्ये हात घालावा असं माझं मत आहे. आता इथपर्यंत तुम्हाला मी ज्योतिषाचा उद्देश किंवा काय तत्त्व आहेत, कशावर आधारित शास्त्र आहे मी सांगितलं. आता ज्योतिषशास्त्र या फलज्योतिषशास्त्रामध्ये आपण काय काय शिकणार आहोत किंवा फलज्योतिषशास्त्र म्हणजे काय, नथिंग बट म्हणजे काय. तर थोडक्यात सांगतो की ज्योतिषशास्त्र म्हणजे कुंडलीतील 12 स्थानं, 12 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्र आणि या नक्षत्रांची प्रत्येकी 4 प्रमाणे 108 चरण असं एकूण मिळून 38,848 गोष्टींचा एकत्रित साकल्याने विचार करणं आणि तर्क लावून व्यक्तीचा फलादेश करणं, भविष्य सांगणं, हे म्हणजे ज्योतिष आहे. ज्योतिषाचं रॉ मटेरियल काय, मी नेहमी म्हणतो की ज्योतिषशास्त्राची इमारत ज्या 4 पिलरवर खांबावर उभे आहेत ते खांब 4 कुठले तर स्थानं, राशी, ग्रह आणि नक्षत्र या 4 स्थानावर 4 खांबावर ज्योतिषशास्त्राची इमारत उभी आहे. तुम्हाला हे 4 खांब खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग करता आले तर तुमची इमारत बराच काळ अतिशय चांगल्या प्रकारे उभी राहणार आहे. पण बेसिक अभ्यास तुमचा चांगला असला पाहिजे. तुम्हाला स्थानाविषयी सविस्तर अभ्यास असला पाहिजे, ग्रहांचा अभ्यास सखोल असला पाहिजे, राशींचा अभ्यास, नक्षत्रांचा अभ्यास जर असेल आणि जर तुम्ही केला तर तुम्हाला नक्कीच ज्योतिषशास्त्र येणार आहे. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार एकत्रित करायचा आहे म्हणजेच ज्योतिषशास्त्र विचार. आलं लक्षात तुमच्या? वरील सर्व मूलभूत गोष्टीवर ज्योतिषशास्त्राचा पाया असल्याने या सर्वांचा सविस्तर अभ्यास करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ज्योतिषशास्त्र शिकण्यापूर्वी कोणकोणत्या मूलभूत घटकांचा विचार करायचा आहे हे तुम्हाला सांगतो की आपण यामध्ये काय काय शिकणार आहे. जसं मी सांगितलं की स्थानं, राशी, ग्रह आणि नक्षत्र. आता इकडे बघा, ही कुंडली आहे. कुंडलीमध्ये 12 स्थान आहेत, 12 अंक आहेत, ते राशीचे आहेत आणि त्यामध्ये ग्रह आहेत. आता स्थानं कुठले आहेत तर 12 स्थानं असणार आहेत. लक्षात ठेवा, प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश, द्वादश अशी स्थानांची नावं आहेत. ही 12 स्थानं. त्याच्यानंतर 12 ग्रहांचा विचार आपल्याला करायचा आहे. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो या 12 ग्रहांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. 12 राशी कोणत्या तर मेष रास, वृषभ रास, पहिली रास मेष, 2 नंबरची रास वृषभ, 3 नंबरची मिथुन, 4ची कर्क, 5ची सिंह, 6 नंबरची कन्या, 7 म्हणजे तूळ, 8 म्हणजे वृश्चिक, 9 म्हणजे धनु, 10 म्हणजे मकर, 11 म्हणजे कुंभ आणि 12 म्हणजे मीन. या 12 राशीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे.
12 राशी ह्या झाल्या, 12 स्थानं झाली, 12 ग्रह झाले आणि 27 नक्षत्र. एकूण 27 नक्षत्र आहेत. त्यांची नावं आहेत अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृगशीर्ष, आद्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, त्याच्यानंतर स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती अशी टोटल 27 नक्षत्राचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. याचा अभ्यास करणं म्हणजेच ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणं. ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी तुम्हाला या 4 गोष्टी शिकायच्यात. आता या 4 गोष्टी लगेच जमणार का नाही, तर हळूहळू क्रमाने जमेल. या सगळ्याचा विचार आपल्याला सखोल करायचा आहे. ज्यावेळी तुम्ही या 4 गोष्टी शिकाल तेव्हा तुम्हाला बेसिक अभ्यासक्रम तुमचा पूर्ण होणार आहे. मग ॲडव्हान्स गोष्टी खूप आहेत, त्या गोष्टी तुम्ही एक मी तुम्हाला शिकवेन. ते शिकला की तुम्हाला नक्कीच तुमची कुंडली स्वतः तुम्हाला बघता येईल. अजिबात कुठे जायची गरज नाही पडणार. मात्र तुमची लग्न कुंडली तुमच्यासमोर असणं गरजेचं आहे. ती पण अचूक असली पाहिजे. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण अचूक असेल तर तुमची कुंडली काढता येईल. ती काढा, ती तुमच्यासमोर ठेवा आणि हे ज्योतिषाचं शिकायला सुरुवात करा. मला वाटतं जी लोक विद्यार्थी माझे जुने ज्योतिष शिकलेत, 12-13 वर्ष शिकतात, त्यांना पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून रिव्हिजन होईल. आणि नवीन नवशिके लोक आहेत ज्यांना ज्योतिषाचं काही माहीत नाही, त्यांनी मात्र हे माझे कार्यक्रम तुम्ही रेग्युलर पाहत राहा. तुम्हालाही ज्योतिषाचं नॉलेज किंवा ज्ञान मिळणार आहे. तुम्ही घर बसल्या ज्योतिष शिकू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही आपली कुंडली बघू शकता. हे लक्षात घ्या. आजकाल माझं असं मत आहे की इथून येणाऱ्या काळाचा विचार करता प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्याच्या कल्याणासाठी किंवा आपल्या भविष्यासाठी ज्योतिषशास्त्राचं थोडं तरी नॉलेज असणं फार गरजेचं आहे. का तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अनेक लोक फसवतात. जर तुम्हाला बेसिक नॉलेज असेल तर तुम्ही लोकांना सांगू शकता की मला कळते तुम्ही काय सांगता. मी तुम्हाला तुमची फसवणूक टाळायची असेल मार्केटमधली तर तुम्हाला मूलभूत नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तेही कळेल की कुठला ज्योतिष आपल्याला अतिशय शास्त्रशुद्ध माहिती देतो आहे किंवा चांगल्या प्रकारे भविष्य सांगतो आहे, माहिती देतो हे तुम्हाला कळेल. म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही. हा एक मोठा फायदा आहे ज्योतिषशास्त्राचं बेसिक नॉलेज तुम्हाला असेल तर. मला वाटते हा विषय ज्योतिषशास्त्राची ओळख, ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, हे शास्त्राचे उद्देश काय, ज्योतिषशास्त्राचं तत्त्व काय, सिद्धांत काय आहेत, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे, ज्यामध्ये कशाचा अंतर्भाव होतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. हे लेक्चर म्हणा किंवा हा व्हिडिओ म्हणा, काही म्हणा, तर तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. एक निवेदन करतो की ह्या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी भरभरून दाद द्याल अशी अपेक्षा आहे. नक्कीच द्याल आणि तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडतील ही अपेक्षा करतो. ज्या लोकांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट ज्यांना ज्योतिषशास्त्राबद्दल कुतूहल आहे, ज्योतिषशास्त्र शिकायची इच्छा आहे पण त्यांना मार्ग मिळत नव्हता, त्यांना एक सांगा की हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा. त्यांना सांगा की हे व्हिडिओ तू हा चॅनल सबस्क्राईब कर आणि हे व्हिडिओ फॉलो कर. तुलाही ज्योतिषशास्त्र घर बसल्या शिकता येईल. हा सगळ्यात मोठा फायदा. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही इतर मित्र नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये, तो म्हणजे काय असणार आहे, जसं मी म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा स्थानांचा विचार करायचा आहे, मग ग्रहांचा, मग राशीचा, मग नक्षत्राचा. त्या स्थानाचा विचार करण्यापूर्वी जे महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, कुंडली ओळख. कुंडली म्हणजे काय, कुंडली कशी तयार होते, कुंडलीची व्याख्या काय, कुंडली कशी तयार होते, कुंडलीमध्ये स्थानं किती असतात, त्या स्थानांची नावं काय, ते स्थानं कशी मांडली जातात, कशी मोडली जातात, अशा अनेक बेसिक गोष्टीची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ती जर तुम्हाला झाली तर तुम्हाला पुढच्या गोष्टी सहज समजणार आहेत. थांबतो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.